एका कंपनीमध्ये एक कपल असतं. तो कंपनीचा सीईओ असतो, तर ती कंपनीची एचआर असते. दोघांची ओळख वाढली, मैत्री झाली, प्रेम झालं आणि दोघांनीही लग्न करायचं ठरवलं. बरं, हे दोघंही सिंगल नव्हते, तर तिचं आधी एक लिव्ह इन रिलेशनशिप होतं. त्यानंतर 2 लग्नही झाली होती. तर त्याचं याआधीही एक लग्न झालं होतं. या व्यतिरिक्तही दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. लग्नही झालं, पण जसा संसार सुरू झाला तसा त्यांचाच भूतकाळ त्यांच्या भविष्याची आडकाठी बनू लागला आणि अचानक त्याच भूतकाळाला नाहीसं करण्याचा निर्णय या दोघांनी घेतला. आता ही स्टोरी तुम्हाला कुठल्यातरी चित्रपटासारखी वाटत असेल, पण थांबा. ही कहाणी आहे देशातल्या हाय प्रोफाईल केसची, एका आईने रचलेल्या मुलीच्या खुनाच्या कटाची. कहाणी आहे शीना बोरा हत्याकांडाची. नमस्कार, मी सूरज पाटील आणि लगाव बत्तीमध्ये तुमचं स्वागत. व्हिडिओच्या पुढे जाण्याआधी इंद्राणी मुखर्जीचा फॅमिली ट्री समजून घेऊ, म्हणजे पुढे काही अडचणी येणार नाहीत. इंद्राणी ही आपल्या पहिल्या प्रियकरासोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये होती. त्या दोघांना 2 अपत्य होती, शीना बोरा आणि निखाई बोरा. यानंतर इंद्राणीचं त्रिपुरामधील एका व्यक्तीशी कायद्याने पहिलं लग्न झालं, पण काही महिन्यातच दोघे वेगळे झाले. त्यांना कोणतंच अपत्य नव्हतं. इंद्राणीचं कायद्याने दुसरं लग्न झालं कोलकातामधील संजीव खन्नासोबत. इंद्राणी आणि संजीव या दोघांना एक मुलगी झाली, जिचं नाव होतं विधी. यानंतर इंद्राणीचे पीटर मुखर्जी सोबत लग्न केलं. या दोघांना कोणतंच अपत्य नाही, म्हणजेच इंद्राणी मुखर्जीच्या पोटी एकूण 3 मुलांनी जन्म घेतला, शीना बोरा, निखाई बोरा आणि विधी. आता पीटर मुखर्जीचा फॅमिली ट्री समजून घेऊ. पीटर मुखर्जीचं पहिलं लग्न झालं शबनम नावाच्या महिलेसोबत. एक राहुल मुखर्जी आणि दुसरा रॉबिन मुखर्जी अशी 2 अपत्य. दुसरं लग्न झालं इंद्राणी मुखर्जी सोबत. आता या दोघांच्या प्रेम कहाणीवरती थोडासा फोकस करू. पीटर मुखर्जी हे निवृत्त ब्रिटिश टेलिव्हिजन एक्झिक्युटिव्ह होते. त्यांनी 1997 मध्ये स्टार इंडिया कंपनीची स्थापना केली. 2007 मध्ये पीटर मुखर्जीने आयएनएक्स मीडिया कंपनीची स्थापना केली. त्यात पीटर मुखर्जी चेअरमन तर इंद्राणी मुखर्जीला सीईओ केलं. 2002 मध्ये पीटरची ओळख इंद्राणीशी झाली. स्टार इंडियामध्ये इंद्राणी एचआर म्हणून काम करू लागली. पीटरपेक्षा तब्बल 16 वर्षांनी इंद्राणी लहान होती. व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे दोघांमध्ये मैत्री झाली, प्रेम झालं आणि दोघांनी लग्न केलं. लग्नावेळी पीटरचं वय साधारण 46 तर आणि इंद्राणीचं वय साधारण 30च्या आसपास होतं. इंद्राणीने तिच्या कायद्याने दुसऱ्या पतीसोबत झालेल्या मुलगी म्हणजेच विधी खन्नालाही आपल्यासोबत ठेवलं. पीटर मुखर्जीनेही त्याला मान्यता दिली. पण इथं एक ट्विस्ट असा आला की लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना झालेल्या मुलीची ओळख म्हणजेच शीना बोराची ओळख इंद्राणीने आपली बहीण म्हणून करून दिली. अजून थोडं सोपं करून सांगतो. इंद्राणीला लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये असताना झालेली 2 मुलं, मुलगी शीना आणि मुलगा निखाई. इंद्राणीची मुलगी म्हणजेच ती पीटर मुखर्जीची मुलगी असायला पाहिजे, पण इंद्राणीने खोटं सांगितलं. शीना ही आपली बहीण असल्याची खोटी माहिती इंद्राणीने पीटरला दिली. म्हणजेच शीना ही नात्याने पीटरची मेहुणी झाली. शीना बोरा ही आपली खरी ओळख लपून मुंबईमध्ये राहू लागली, पीटरच्या घरामध्ये वावरू लागली. आता रोल सुरू होतो शीना बोरा आणि राहुल मुखर्जी यांचा. राहुल मुखर्जी कोण, तर पीटरच्या पहिल्या पत्नीचा मुलगा. शीना बोराने राहुल मुखर्जीची पीटरच्या घरी अनेकदा भेट होऊ लागली. शीनाला माहिती होतं की राहुल हा आपल्याला नात्याने सावत्र भाऊ लागतो, पण राहुलला माहिती नव्हतं की शीना ही आपली सावत्र बहीण आहे. तो शीनाला सावत्र आई म्हणजेच इंद्राणीची बहीण मानायचा, कारण इंद्राणीनेच शीनाची ओळख मुखर्जी कुटुंबासोबत तशी करून दिली होती. यापुढे झालं काय, तर शीना आणि राहुल एकमेकांच्या प्रेमात पडले. हीच गोष्ट इंद्राणीच्या कानावर पडली. इंद्राणीला दोघांचं नातं खटकू लागलं. शीना आणि इंद्राणीमध्ये वाद होऊ लागला, पण राहुल किंवा पीटर मुखर्जीला सत्य सांगण्याचं धाडस इंद्राणीने केलं नव्हतं. राहुल मुखर्जी आणि शीना बोरा या दोघांनी लग्न करण्याचं ठरवलं. आपल्या कुटुंबाला तसा निर्णयही कळवला. पीटर मुखर्जीला या दोघांच्या लग्नावरती कोणताच आक्षेप नव्हता. आक्षेप होता इंद्राणीला, कारण हे दोघं भाऊ बहीण आहेत हे फक्त इंद्राणी आणि शीनाला माहिती होतं. फक्त भावा बहिणीचं नातं आहे म्हणून इंद्राणी या दोघांना विरोध करत नव्हती. तर अजून एक कारण होतं, ते म्हणजे प्रॉपर्टी. राहुल आणि शीनाचं लग्न झालं तर पीटर मुखर्जीची सगळी प्रॉपर्टी ही दोघांना मिळणार होती. इंद्राणीला काहीच मिळणार नव्हतं. मग ठरलं काय, तर शीना बोराचा काटा काढायचा. या हत्येत इंद्राणीने इतर दोघांना सोबत घेतलं. एक होता तिचा विश्वासू कार चालक श्याम राय आणि दुसरा व्यक्ती होता इंद्राणीचा दुसरा पती संजीव खन्ना. दिवस होता 24 एप्रिल 2012चा. आपल्यातले वाद मिटवायचे आणि राहुल सोबत लग्नाला परवानगी द्यायच्या उद्देशाने इंद्राणीने शीनाला भेटायला बोलवलं. मुंबईच्या वांद्रे इथल्या एका ठिकाणी गाडीमध्ये बसवून घेतलं. शीनाला पिण्यासाठी पाणी दिलं, ज्या पाण्यात बेशुद्ध होण्याचं औषध टाकलं होतं. शीना बेहोश होता. चालक श्याम रायने शीनाचे पाय पकडले आणि इंद्राणी आणि संजीव खन्नाने शीनाचा गळा आवळला. तोपर्यंत संध्याकाळ झाली होती. हे तिघेही शीनाला घेऊन रायगडच्या एका जंगलात गेले. तिथे शीनाचं शरीर जाळलं आणि अर्धवट जळालेलं शरीर एका सुटकेसमध्ये भरून तिथल्याच झाडाखाली सोडून दिलं. यावेळी शीनाचं वय
अवघं 24 वर्षे इतकं होतं। काही दिवसांनीच तिथल्या स्थानिकांना सुटकेसमध्ये माणसाचं अर्धवट जळालेलं शरीर असल्याचा संशय आला। स्थानिक पोलिसांनी तपास केला, पण त्यांनाही कोणता सुगावा लागला नाही। त्यामुळे त्यांनीही उरलेलं शरीरही जाळलं आणि तिथेच पुरून टाकलं। याच दरम्यान शीना यूएसला गेल्याचं सांगून इंद्राणीने सगळ्यांपासून तिच्या हत्येची गोष्ट लपवून ठेवली। पण त्याच्या 3 वर्षांनी म्हणजेच 21 ऑगस्ट 2015 रोजी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त राकेश मारिया यांना एक निनामी फोन आला, ज्यात शीना बोराची हत्या तिच्या आई इंद्राणी मुखर्जीने केल्याचं सांगण्यात येतं। संबंधित प्रकरणात देशातील नामवंत महिलेचं नाव आल्यामुळे पोलीस आयुक्त ही कामाला लागतात आणि आपला विश्वासू दिनेश कदम यांच्यावर चौकशीची जबाबदारी सोपवतात। तपास सुरू होतो। अनेक नावं घटना समोर येऊ लागतात, नवनवे खुलासे होऊ लागतात। या प्रकरणात पहिली अटक होते संबंधित कार चालक श्याम राय याला। श्याम राय पोलिसांसमोर सगळी हकीकत सांगतो आणि त्याच्या जबाबावरूनच ऑगस्ट 2015 मध्ये इंद्राणी मुखर्जी आणि त्याचा 2 नंबरचा पती संजीव खन्नालाही मुंबई खार पोलिसांकडून अटक केली जाते। प्रकरण दिवसेंदिवस वाढत जातं। परिणामी राज्य सरकारकडून हे प्रकरण 29 सप्टेंबर 2015 रोजी सीबीआयकडे वर्ग केलं जातं। सीबीआयकडून तपास सुरू होतो आणि पीटर मुखर्जीलाही या प्रकरणात अटक केली जाते। आतापर्यंत 4 या प्रकरणात अटक केली होती। चौकशी पुढे जाते। पीटर मुखर्जीचा या प्रकरणात कोणताही थेट संबंध नसल्याच्या कारणावरून जामीन मिळतो। तर तब्बल 6.5 वर्षांनंतर 2022च्या दरम्यान इंद्राणी मुखर्जी, संजीव खन्ना आणि चालक श्याम राय या तिघांनाही जामीन दिला जातो। आता बॅक टू सीबीआयचे वकील। 2015 मध्ये पोलिसांनी जी मानवी शरीराची हाडं जमा केली होती ती अचानक गायब झाल्याची माहिती सीबीआयच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात दिली। डीएनए अथवा इतर कोणत्याच गोष्टींचा तपास करता न आल्याने संपूर्ण यंत्रणा थांबली। पुराव्याअभावी प्रकरणात अडकलेल्या सगळ्यांना जामीन मिळाला। आता याच प्रकरणात इंद्राणी मुखर्जींनी मोठे खुलासे करायला सुरुवात केली आहे। जामिनावर बाहेर आलेल्या इंद्राणी मुखर्जीने माध्यमांना काय माहिती दिली ते पहा। रक्षकच भक्षक झालेत। अशा 2 पिशव्या ज्यात एका मानवी शरीराची अस्थी आणि हाडं होती त्या कशा काय गायब होऊ शकतात? मला या प्रकरणात मुद्दामून अडकवलं गेलंय। चुकीच्या पद्धतीने मला अटक करण्यात आली आहे। मी आधीपासूनच सांगत आली आहे की शीना बोरा ही शेवटच्या वेळी राहुल मुखर्जी सोबत दिसली होती। मग माझ्या जबाबानुसार राहुल मुखर्जीची चौकशी का झाली नाही? अगोदरच मला अडकवण्याचा कट होता आणि त्यासाठी योग्य वेळेची वाट पाहिली जात होती। जर मी आरोपी असती तर 2012 मध्ये सापडलेल्या मानवी हाडांची डीएनए चाचणी का झाली नाही? जर ती झाली असती तर ती हाडं शीनाची नाहीत हे उघड झालं असतं। मी नेहमीच कोर्टासमोर सांगत आली आहे की शीना जिवंत आहे, पण ती कुठे आहे हे आम्हाला माहिती नाही। शीनाचा मृत्यू झाल्याचे अद्यापपर्यंत कोणतेही पुरावे मिळाले नाहीयेत। शीना बोरा हत्याकांडाचं 2012 मध्ये सुरू झालेलं हाय प्रोफाईल प्रकरण अजूनही शांत झालेलं नाहीये। कथित मानवी हाडं गायब झाल्यामुळेच आता इंद्राणी मुखर्जीकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत। या संपूर्ण प्रकरणावरती नेटफ्लिक्स या डिजिटल प्लॅटफॉर्मवर द इंद्राणी मुखर्जी स्टोरी नावाची वेब सिरीज ही आली आहे। त्यामध्ये हे प्रकरण काही प्रमाणात समजून सांगण्यात आलंय। बाकी तुम्हाला ही स्टोरी हा किस्सा कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच व्हिडिओसाठी आमच्या लगावबत्ती या चॅनलला आता सबस्क्राइब करा।